कुरुक्षेत्र युद्धानंतर जेव्हा कृष्ण आणि बलरामांनी आपल्या शरीराचा त्याग केला तेव्हा युधिष्ठिरने निर्णय घेतला की सर्व पांडवांची पृथ्वी सोडण्याची वेळ आली आहे. युधिष्ठिराने युयुत्सू या वेश्येचा मुलगा याला बोलावून संपूर्ण राज्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. पांडवांनी परीक्षित राजाला अभिषेक करून हस्तिनापूरचा राजा बनवले. पांडव आणि द्रौपदी सर्वांनी वेग घेतला आणि पूर्वेकडे निघाले. युधिष्ठिर पुढे चालले होते, भीम त्यांच्या मागे, अर्जुन भीमाच्या मागे, नकुल आणि सहदेव त्यांच्या मागे चालत होते. द्रौपदी चालत होती. जंगलात स्वतःला सादर केलेल्या पांडवांच्या मागे एक कुत्राही येत होता. अर्जुनाने आपले दैवी गांडीव धनुष्य आणि अक्षय ट्यूनर्स दोन्ही सोडले नव्हते. तेथे अग्निदेव अर्जुनला सांगतात की श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्रही गेले आहे. वरुणच्या मागणीनुसार गांडीव धनुष्यही आणले होते. आता ते वरुण देवाकडे परत केले पाहिजे. हे ऐकून अर्जुनने ते धनुष्य व अक्षय तारका पाण्यात टाकून दिली आणि त्यानंतर तो पोहोचला वरुण देवाकडे सुखरूप. पुढे जात असताना पांडवांना हिमालयाचा मोठा पर्वत दिसला. तोही पार केल्यावर ते पुढे गेल्यावर त्यांना मेरू दिसला. सर्व पांडव योग धर्मात बसलेले होते आणि अतिशय वेगाने चालत होते. त्यापैकी द्रुपदकुमारी द्रौपदीचे मन विचलित झाले. योग, त्यामुळे ती दचकली आणि जमिनीवर पडली. राजकन्या द्रौपदी हिने कधीच पाप केले नाही, मग मला सांग की ती कशामुळे पडली? भीमसेनने राजा युधिष्ठिरला विचारले. युधिष्ठिर म्हणता, तिची अर्जुनावर विशेष कृपा होती, त्याचे फळ ती घेत आहे. असे बोलून त्याच्याकडे बघता ज्ञानी धर्माभिमानी युधिष्ठिर मन एकाग्र करून पुढे सरसावले. द्रौपदीच्या मृत्यूनंतर काही काळानंतर विद्वान सहदेवही पृथ्वीवर पडला. त्यालाही पडलेले पाहून भीमसेनने राजाला विचारले, जो सदैव आमची सेवा करायचा आणि ज्याच्यात अहंकाराचे नावही नव्हते, तो सहदेव कोणत्या दोषाने राजा झाला आहे? युधिष्ठिर म्हणाले, हा राजकुमार सहदेव कुणालाही आपल्यासारखा विद्वान किंवा हुशार मानत नव्हता, म्हणून तो त्या दोषामुळे पडला आहे. द्रौपदी आणि सहदेव पडताना पाहून शूर नकुलही पडला. सुंदर दिसणारा शूर नकुल पडल्यानंतर भीमसेनने पुन्हा राजा युधिष्ठिरला हा प्रश्न विचारला, ज्याने आपल्या धर्मात कधीच चूक केली नाही, बरोबरी करणारा जगात कोणी नसतानाही त्याचे सौंदर्य आम्हाला येऊ दिले नाही आणि आमचा प्रिय भाऊ नकुल, जो नेहमी आमच्या आदेशाचे पालन करतो, तो पृथ्वीवर का पडला? युधिष्ठिराने नकुलाबद्दल असे उत्तर दिले, नकुलाची दृष्टी नेहमीच अशी राहिली आहे की माझ्यासारखा रूपात दुसरा कोणी नाही. ही गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली होती की मी एकटाच सर्वात सुंदर आहे, म्हणूनच नकुल खाली पडले आहे. द्रौपदी, नकुल आणि सहदेव तिघेही पडले. हे पाहून शत्रूच्या योद्ध्यांना मारणारा पांढरा वाहन पांडूचा पुत्र अर्जुन स्वतः दुःखाने खाली पडला. भीमाने राजा युधिष्ठिराला विचारले की इंद्रासारखा तेजस्वी वीर पुरुष सिंह अर्जुन जेव्हा पृथ्वीवर पडून आपल्या प्राणांची आहुती देऊ लागला, मला आठवत नाही की महात्मा अर्जुन कधी विनोदातही खोट बोलला असेल. मग ज्या कर्मामुळे त्याला पृथ्वीवर पडावं लागलं त्या कर्माचं फळ काय? युधिष्ठिर म्हणाला, अर्जुनाला आपल्या शौर्याचा अभिमान होता. मी एका दिवसात शत्रूंचा नाश करीन असे तो म्हणाला होता. पण हे होऊ शकले नाही, कारण त्याला दैवी अस्त्र वापरायचे नव्हते. ज्या माणसाला आपले कल्याण हवे आहे त्याने असे करू नये. हे करा गरज आहे. अर्जुनाच्या मृत्यूपूर्वी भीमसेनही थोडासा पडला. माझ्याकडे बघ, मी तुझा लाडका भीमसेन आहे, मी इथे पडलो आहे. तुला माहित असेल तर मला सांग माझ्या पडण्याचे कारण काय? युधिष्ठिर म्हणाले, भीमसेन, तू खूप खात होतास आणि इतरांना काहीही समजता आपल्या शक्तीची फुशारकी मारत होतास, म्हणूनच तुलाही नष्ट व्हावे लागले.
असे बोलून युधिष्ठिर त्याच्याकडे पाहता पुढे निघून गेला. द्रौपदी आणि तिच्या 4 भावांच्या मृत्यूनंतर युधिष्ठिर एकटेच फिरू लागले आणि एक कुत्राही त्याच्या मागे लागला. त्यानंतर सर्व बाजूंनी आकाश आणि पृथ्वीचा नाद करत देवराज इंद्र आपल्या रथासह युधिष्ठिराकडे आला आणि त्याला म्हणाला, तू या रथावर स्वार हो. युधिष्ठिर म्हणाले, माझा भाऊ वाटेत पडला आहे, त्यानेही माझ्या सोबत यावे. याची व्यवस्था करा, कारण मला माझ्या भावांशिवाय स्वर्गात जायचे नाही. कृपया राजकुमारी द्रौपदीला आमच्या सोबत येण्याची परवानगी द्या. इंद्रदेव म्हणाले, तुझे सर्व भाऊ तुझ्या अगोदरच स्वर्गात पोहोचले आहेत. द्रौपदीही त्यांच्याबरोबर आहे. तू तिथे गेल्यावर त्यांना भेटशील. ते सर्व मनुष्यदेह सोडून स्वर्गात गेले आहे, पण तू या देहास तेथे जाशील, यात काही शंका नाही आहे. युधिष्ठिर म्हणाले, हा कुत्रा माझा खूप मोठा भक्त आहे. त्याने मला नेहमीच साथ दिली आहे, म्हणून कृपया त्याला माझ्याबरोबर येण्याची आज्ञा द्या, कारण माझ्या मनात क्रूरता नाही. इंद्र म्हणाला, तुला अमरत्व आणि स्वर्गीय सुख प्राप्त झाले आहे, म्हणून या कुत्र्याला सोडून माझ्याबरोबर ये, त्यात कठोरपणा नाही. युधिष्ठिर म्हणाला, जगात मेलेल्या माणसांशी समरसता किंवा विरोध नाही हे निश्चित आहे. द्रौपदी आणि तिच्या भावांना जिवंत करणे माझ्या अधिकारात नाही, म्हणून मी मृत्यूनंतर त्यांचा त्याग केला आहे. आश्रय घेणाऱ्यांना भीती दाखवणे, स्त्रिया मारणे, ब्राह्मणाची संपत्ती लुटणे आणि मित्रांचा विश्वासघात करणे हे 4 धर्म एका बाजूला आणि भक्तांचा त्याग दुसऱ्या बाजूला असेल, तर माझ्या समजुतीने हा एकटा माणूस समान आहे. 4ही. त्यामुळे कुत्रा मूळ स्वरूपात आला. तो कुत्रा दुसरा कोणी नसून धर्मराज म्हणजेच यमराज होता. यमराज म्हणाले, पूर्वी एकदा मी तुझी परीक्षा घेतली होती, जेव्हा तुझे सर्व भाऊ पाणी मिळविण्याच्या प्रयत्नात मरण पावले होते. त्यावेळी कुंती आणि माद्री या 2 मातांमध्ये समानतेची इच्छा ठेवून तू तुझ्याच भावांना भीम आणि अर्जुन मारला होतास. तू फक्त नकुलला पुन्हा जिवंत करायचे होते. हा कुत्रा माझा भक्त आहे असा विचार करून तुम्ही भगवान इंद्राच्या रथाचाही त्याग केला, म्हणूनच या शरीरात राहावे लागेल. अक्षय लोक तुला प्राप्त झाले आहे, तुला परमदिव्य गती प्राप्त झाली आहे. अशा धर्मराज युधिष्ठिराला स्वर्ग प्राप्त झाला. द्रौपदी सोबत नकुल, सहदेव, भीमसेन आणि अर्जुनालाही स्वर्ग मिळाला. नकुल आणि सहदेव हे अश्विनी कुमार यांचे पुत्र होते, त्यामुळे त्यांना अश्विनी कुमारांच्या जवळ स्थान मिळाले. भीमसेन हा वायूचा पुत्र होता, म्हणून त्याला मरुतांबरोबर स्थान मिळाले. आणि युधिष्ठिर हा धर्मराजाचा पुत्र असल्याने यमराजात मग्न झाला. विष्णूचा अंश असलेला अर्जुन श्रीकृष्णासोबत वैकुंठ धामला गेला. या प्रकरणाचे वर्णन महाभारत गीता प्रेस आवृत्तीत दिलेले आहे.